हॅलो नमस्कार. सारंग रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण ना फणसाची भाजी कशी करायची ना ती बघणार आहे. आता मार्केटमध्ये खूप फणस आलेले आहेत. त्यातले तर तुम्ही फणस घेताना ना लहान साईजचा, म्हणजे जास्त पण मोठा नाही जास्त पण बारीक नाही, मीडियम साईजचा असा फणस घ्यायचा आहे. तर फणस काय करायचं आहे, आता मी ते एक वाटीच फणसाचं उकडून घेतलेलं गर घेतलेलं आहे. तर काय करायचं आहे, फणस आणल्यानंतर तो हाताला तेल लावून व्यवस्थित चिरून घ्यायचा आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे करून वरचे साल काढून टाकायचे आपल्याला ती. आणि तो कुकरला एक 2 ते 3 शिट्टे करून शिजवून घ्यायचा आपल्याला आपण. आणि शिजवल्यानंतर त्याचा मग असा आपला गर निघतो फणसाचा, तो आपल्याला भाजीसाठी वापरायचा आहे. तर आपण एक वाटी तो फणसाचा गर घेतलेला आहे भाजीसाठी. एक कांदा घेतलेला आहे मोठा बारीक चिरून, कोथिंबीर घेतलेली, कढीपत्ता घेतलेला आहे, एक मी आमसूल घेतलेलं आहे. तुमच्या जर आवडत असेल तर तुम्ही आमसूल घाला. फोडणीसाठी मोहरी घेतलेली, जिरं घेतलेले, हिंग घेतलेले, हळद आहे, आपलं घरचं लाल तिखट, तुमचा गोडा मसाला गरम मसाला काय वापरत असेल तो तुम्ही वापरला तरी चालेल, गुळाचा एक छोटासा खडा आणि चवीनुसार मीठ. तुम्ही यात ओलं खोबरं पण घालू शकताय तुमच्या आवडीनुसार, किंवा तुम्ही रस्सा भाजी पण करू शकता फणसाची. तर आज मी तुम्हाला सुक्की भाजी दाखवणार आहे, रस्सा भाजी आपण परत कधीतरी बघू. तर आता साहित्य आपण बघितलेलं, तर आपण आता कृतीला सुरुवात करूया. आता आपण एका साईडला कढई तापत ठेवलेली आहे, आपण कढई पहिली तापवून घेऊया. तर आपण कढईत तेल घेतलेले, तेल आपलं चांगलं तापलेलं आहे. तर आपण आता फोडणी करूया. पहिल्यांदा जिरं घ्यायचं, मोहरी घ्यायची, पाव चमचा मोहरी घेतलेली मी. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. त्यानंतर जिरं घालायचे पाव चमचा, थोडासा कढीपत्ता, त्यानंतर कांदा आहे ना आपल्याला चांगला गोल्डन ब्राऊन असं भाजून घ्यायचं. आता कांदा आपला परतला आहे. मी लसूण सांगायचं विसरलो होतो, तर लसूण पण घालायचं, पण लसूण चांगला असा ठेचायचा आहे आणि तो घालायचा आहे. 2 ते 3 पाकळ्या लसणाच्या, त्या पण आपल्याला चांगल्या परतायच्या आहेत. तर आपण त्यात थोडंसं हिंग, आता आपण पावडर मसाले घालायचे सगळे. पाव चमचा मी हळद घेतली ती टाकायची, अर्धा चमचा मी लाल तिखट घेतले, आपलं घरगुती जे लाल तिखट असतं तेच वापरायचे. आणि तुम्हाला गरम मसाला गोडा मसाला काही वापरायचा तुम्ही वापरलाच चालेल. मी हा गरम मसाला वापरलाय थोडासा, तो पण आपल्याला जरासा तेलात परतून घ्यायचा व्यवस्थित. आता हे परतल्यानंतर आपल्याला ही फणसाची जी उकडून घेतलाय, फणस उकडताना मी त्यात मीठ घातलेलं नाहीये, डायरेक्ट फोडी करून मी कुकरला उकडून घेतलाय आणि मग तो सुट्टा करून घेतलेला आहे. मग आता तो आपण त्यात टाकूया. तो आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा त्यात. आता आपण त्यात एक आमसूल टाकूया थोडंसं, आणि कोथिंबीर. कोथिंबीर आपण थोडीच टाकणार आहे, बाकीची गार्निशिंगसाठी ठेवणार आहे आपण. आणि त्यात आपण गूळ टाकून घ्यायचा आहे, गुळाचा एक छोटासा खडा टाकायचा आहे चवीनुसार, खूप टेस्ट चांगली येते भाजीला. आता हे सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता आपल्याला चवीनुसार मीठ टाकून थोडंसं पाणी घालायचं आपल्याला, आणि आपल्याला भाजी एक वाफ आणून द्यायची. म्हणजे काय होईल, आपले मसाले जे सगळे आहेत ना ते सगळे त्या फणसाच्या भाजीला चांगले लागतील. आता आपण चवीनुसार मीठ टाकूया. चवीनुसार मीठ. तर आपण थोडंसं पाणी घालूया त्यात, म्हणजे काय होईल, आपले मसाले सगळे व्यवस्थित मिक्स होतील भाजीत. आता आपण ती व्यवस्थित मिक्स करूया भाजी. तुम्ही यात हरभऱ्याची डाळ पण घालू शकता, किंवा कडवे वाल असतात ते वापरून सुद्धा भाजी करू शकता तुम्ही. खूप प्रकारे त्याच्या भाजीची करण्याचे. तुम्ही जसे तो मी सांगितलं त्या पद्धतीने करा, ही सोपी पद्धत आहे. आता मी झाकण ठेवून एक वाफ आणून देतो भाजीला, मग आपण ती खाण्यासाठी सर्व करूया.
तर आपले 5 मिनिटं झालेले आहेत. भाजीला आपण एक वाफ दिलेली. आता बघूया आपण. बघा, आता आपली भाजी चांगली व्यवस्थित कोरडी झाली. पाणी पण आपण थोडंसं टाकलं होतं, ते आटलेलं आहे सगळं, आणि भाजी आपली व्यवस्थित झालेली आहे. आता आपण ती खाण्यासाठी सर्व करूया. एक थोडीशी थंड होऊ द्या, मग आपण ती सर्व करूया. फणसाची भाजी खाण्यासाठी तयार आहे. खूप छान लागते ही. आता उन्हाळ्याच्या सीझनमध्ये खूप फणस आलेले आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा ही भाजी. जर तुम्हाला माझी ही फणसाची भाजीची रेसिपी जर आवडली असेल तर माझ्या रेसिपी लाईक करा. माझ्या चॅनलला ज्यांनी व्हिजिट केले पण अजूनही सबस्क्राईब केलं नाही त्यांनी माझ्या चॅनल सबस्क्राईब करा. आपण अशाच पुढच्या वेगळ्या रेसिपी बरोबर भेटूया. धन्यवाद.